पालिकेकडून पुण्यातील एकतानगर परिसरात सतर्कतेचं आवाहन। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानंतर एकतानगरमध्ये सतर्कता। दरम्यान खडकवासला धरणातून सकाळी 27,000 क्युसेक विसर्ग करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने खडकवासला धरणातून आज पुन्हा एकदा 27,000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। मी सध्या एकतानगर मध्ये आहे, ज्या एकतानगर मध्ये गेल्या काही दिवसापूर्वी पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती आणि पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून या एकतानगर आणि निमरजनगर भागात जी आहे ती काळजी घेतली जाते। सूचना दिल्या जात आहेत नागरिकांना। पाटबंधारे विभागाकडून ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून दाखवल्या जात आहेत की 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आम्ही केलेला आहे। कुठलाही धोका या सगळ्या परिसरात नाही असं देखील सांगितलं जातंय। या सगळ्या परिसरात सूचना ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडून दिल्या जात आहेत की 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केलाय। सध्या कुठलीही अशी परिस्थिती नाही। मी पुन्हा एकदा दाखवतो, महापालिकेकडून अशा सूचना ज्या आहेत त्या या स्पीकरवरून दिल्या जात आहेत आणि सध्या पावसाने या सगळ्या परिसरात जी आहे ती विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे पुन्हा ही पूर परिस्थिती सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये इतकंच। कॅमेरा पर्सन मिरिनसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।